नमस्कार, मी सुयश रवींद्र रोंदळे पाटील, राहणार मसाज तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. मी येथील रहिवासी आहे. असे असताना माझी शेतजमीन मौजा लाख शिवारात गट नंबर 21 असून त्यावर काही लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्या शेतजमिनीच्या रस्त्यावर तो जो रस्ता आहे तो सार्वजनिक आहे, गावनाकाशावरील रस्ता आहे. त्यावर माननीय महोदय तहसीलदार साहेब पाचोरा यांनी ते अतिक्रमण 2 ते 3 वेळा पोलीस बंदोबस्तात काढले मंडळाधिकाऱ्यांना नेमून. असे असताना परत त्याच रस्त्यावर वारंवार सातत्याने अतिक्रमण चालू आहे. मौजे मसाजीतील पोलीस पाटील ही पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांच्या आशीर्वादाने त्या रस्त्यावर अतिक्रमण करत आहे. अतिक्रमण काढल्यावर परत पुन्हा अतिक्रमण करणे हा BNS ॲक्ट 2023चे कलम 126नुसार कायद्याने गुन्हा आहे. संबंधित गुन्हे आम्ही दाखल करण्यात गेलो असता संबंधित पोलीस स्टेशन हे गुन्हे नोंदवून घेत नाही. कोणतं पोलीस स्टेशन? पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुन्हे नोंदवून घेत नाही. आमच्या हातात ती येते व API म्हणतात की लेखी तक्रारी द्या. यापूर्वी मी 25 तक्रारी लेखी दिल्या आहे. 25 तक्रारी दप्तर देणगी कायद्यानुसार तातडीने चौकशी होऊन FIR होणे किंवा आरोपींवर कारवाई होणे हे न्यायशीर आहे. परंतु हे लोक संगनमत करून ती पोलीस पाटील आणि हा API या दोघी खास जवळच्या मैत्रिणी असल्याने एकमेकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणजे पोलीस पाटलाने जर एखाद्या सरकारी जागेवर अतिक्रमण केलं, पोलीस पाटलाला जर तहसीलदाराने नोटीस दिली, SDM साहेबांनी BNS ॲक्ट 2023च्या 152 प्रमाणे आदेश दिला आहे की तुम्ही त्या रस्त्यावर अतिक्रमण करू नका, रस्त्यानं वापरताना उपद्रव करू नका. असे असताना त्या रस्त्यावर यांनी रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेस्तनाबूत करून त्याच्यावर दादर हे पीक पेरून दादरचं पीक कापून खुडून परत त्या दादरचा चारा त्या रस्त्यात गुड बांधून टाकून ठेवले होते. तरीसुद्धा तिथं CCTV कॅमेऱ्यात हे सगळं कैद झाल्यावर सुद्धा ही घटना आतापर्यंत FIR मॅडम API पिंपळगाव यांनी नोंदलेली नाही. तसेच ठाणे अंमलदारांना सुद्धा सांगते की नोंदवू नका तक्रार. आता हे कुठल्या कायद्यात बसतं आहे या संदर्भात मी डेप्युटी साहेबांना पण भेटलो, DYSP पाचोरा. ते पण उडवळीचे उत्तर देत आहे. कोर्टाचा काय आदेश आहे? कोर्टाचा आदेश असा आहे सर, महसूल अधिनियम 1966ची कलम 20 नुसार तो गावनकाशावरचा रस्ता शासन मालकीचा आहे. असा 1987 साली महाराष्ट्र शासनाचा विभागाचा मंत्रालयाचा आदेश आहे आणि ठराव आहे. त्या ठरावानुसार सर्व गावनस्ते हे शासनाच्या मालकीचे राहतात. शासनाच्या मालकीचे रस्ते मोकळे करण्याचा महसूल मंत्र्यांचाच वरून शासन निर्णय झालेले, वेळोवेळी शासन निर्णय झाले. त्यानुसार हे रस्ते सुमोटो महसूल विभाग मोकळे करत आहे. असे असताना हे रस्ते मोकळे झाल्यावर याच्यावर जर परत कारवाई झाली तर बळीराजा पांढरत शेतशिवार योजना ह्याच्यात पोलिसांनी काय कारवाई करावी हे तिथं तरतूद लिहिलेली आहे की BNS 126 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करा, पुन्हा अतिक्रमण होणार नाही अशी योग्य ती कायदेशीर कारवाई करा. असे असताना शासन निर्णय असताना परत पोलीस स्टेशनला नागरिकांची सन्नत आहे. आत्ता जर मी पोलीस स्टेशनला गेलो तर माझी जी तक्रार आहे ती नोंदवून घेणे पोलिसांचं काम आहे, प्रभारी अधिकाऱ्यांचं काम आहे. हे प्रभारी अधिकारी म्हणतात की नाही ते पोलीस पाटील आमच्या ओळखीचे, आम्ही त्याच्यावर तक्रार नोंदवत नाही. दुसरा विषय, जरी तक्रार नोंदवत नाही तर हे देशाच्या संविधानाची पायमल्ली करताय, नागरिकांच्या सन्नतीची पायमल्ली करताय आणि परत त्यांना जर शासन ज्या कामासाठी नेमलं आहे ना त्यात कर्तव्यात कसूर करताय. दुसरा विषय असा आहे, गुंड प्रवृत्तीच्या जर पोलीस पाटलांना पाठबळ दिलं असतील अतिक्रमण करताना सतत, अतिक्रमण कुठं करताय ते सरकारी जागेवर. सरकारी जागा कोणाची? शासन मालकीची. कशानुसार? महसूल अधिनियम 20 नुसार. गावनकाचा रस्ता आहे, तो रस्ता भूमी अभिलेख कार्यालयाकडून 14 ऑगस्ट 2025 रोजी मोजून हद्दखुणा काढलेले आहे. तरीसुद्धा त्या रस्त्यावर अतिक्रमण होत आहे. तिथं आडवे तार मारले जात आहे. तिथं आडव्या तारांमध्ये विद्युत पुरवठा सोडला जातोय का? तर आम्ही वापरू नये म्हणून. या कुठल्या कायद्यात बसतंय? जर जीवानीशी मारण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. आणि आधी त्याच लोकांनी पाटबंधारे खात्याची जमीन होती मसा शिवारातली, सुभाष देशमुख एक नावाचा माणूस गाळ पेरणी करत होता तिथं जाऊन या लोकांनी हाणामाऱ्या केलाय, ते पण पोलिसांच्या समोर. दुसरी घटना अशी, मी मतदानाला जात असताना मतदान केंद्रात चोख पोलीस बंदोबस्त होता, तिथं सुद्धा या लोकांनी माझ्यावर प्राणघातक हल्ले केले. आणि आता वरून पोलीस काय म्हणतात तुम्हाला शेतानं जायला कोणा तुमच्या पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही, आता पुढे पाऊल काय उचलणार? पुढचं पाऊल असं आहे, मी मानवाधिकार कोर्टात आधीच केस फाईल केली API मॅडम विरोधात आणि तिथले जे त्यांचे खास ओळखीचे आहे अरविंद मोरे म्हणून साहेब फौजदार त्यांच्या विरोधात. कारण की त्यांचं आणि यांचं एकदम खास रिलेशन आहे वेगळंच.
या गाव पातळीचे जे गोरखधंदे सगळे त्यात गोरखधंद्यांना सगळा मलिदा यांच्यापर्यंत नेण्याचं काम ती मसाची पोलीस पाटील करते. जर ती करत नसती तर तिच्या विरोधात आतापर्यंत कायदेशीर कारवाई झाली असती. ती कशी? जर पोलीस पाटलांना अतिक्रमण केलं, तहसीलदारांच्या नोटिसाचं उल्लंघन केलं, शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, प्रांतसाहेबांच्या आदेशाचं उल्लंघन केलं, तर API पिंपळगाव यांनी ना तिचा कसूरी अहवाल उपयोग अधिकाऱ्यांकडे, तहसीलदार साहेबांकडे आणि वरिष्ठांकडे पाठवला असता की ही पोलीस पाटील अशा कायद्याचा भंग करते, हिनं या शेतावर या रस्त्यावर अतिक्रमण केलं आहे, इथं आडवे तार कुंपण केलं आहे, इथं हे केलं आहे. उलट ह्या मॅडम त्यांना सहकार्य करता आणि तिला सल्ले देतात की तू जनावरची जमीन आहे ना तुझ्या नवऱ्याच्या नावावर कर. तर त्या पोलीस पाटलानं तिची जमीन आता तात्पुरती नवऱ्याच्या नावावर बक्षीसपत्रानं पलटवून दिले अतिक्रमण झाल्यानंतर पण आणि अतिक्रमण चालू असताना पण. तुमची मागणी काय असणार आहे आता? माझी मागणी अशी की असे जे निष्क्रिय अधिकारी कर्तव्यात कसूर करणारे यांची तात्काळ बदली करावी. दुसरा विषय असा आहे, असे जर अधिकारी असले तर गुंड लोक असेच मातणारे. या देशात लोकशाही नसताना गुंडशाही चालू झालेलीच आहे आणि चालतेच आहे, दिसतेच आहे. कायदा सुव्यवस्था राहिलेली आहे सर. दुसरा विषय असा आहे, ते शेत आज रोजी सुद्धा पडित आहे. माझ्याकडे लाईव्ह GPS टॅगचे फोटो आहे. तिथं आता पण तार कंपाऊंड मारून ठेवलं आहे आणि तिथं करंट सोडून ठेवलेलं आहे. अशाच करणामुळे अशाच याच्यामुळे भोजाला एक माणूस शेतकरी मयत झाला आहे मागच्या महिन्यात आणि आता पण मी मयत व्हावं अशी एका टायमाला API मॅडमची इच्छा असेल किंवा त्या पोलीस पाटलाची तर आहेच इच्छा मला जीवे मारण्याची. तसं तिच्या घरचे 20-25 लोक तिथे येऊन थांबता पण. माझ्याकडे व्हिडिओ पुरावे सगळ्या गोष्टी, फोटो आहे, रस्ता अडवले सगळ्या गोष्टी. फक्त निव्वळ API मॅडमचा जो आशीर्वाद आहे तिच्यावर, पोलीस पाटलावर, की ती गुन्हा दाखल करत नाही म्हणून ती बाई एवढी मातली. तिच्या विरोधात पाठवला असता, तिच्यावर वेळोवेळी FIR नोंदल्या असत्या किंवा त्यांना तडीपार केलं असतं, हद्दपार केलं असतं गंभीर स्वरूपाचे गुन्हे करताय म्हणून. तर आज ही घटना किंवा आज रोजी मी त्या शेतात जात राहिलो असतो किंवा शेत पेरत राहिलो असतो. त्या शेतात अक्षरशः 25-25 फुटाचे झाडं आहे आणि मी शेतकरी राहून महसूल भरून महसूल अधिकाऱ्यांना सगळं काम व्यवस्थित केलं आहे. त्यांच्या कर्तव्यात कसूर त्यांनी केली नाही. पण जी शांतता सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था जी निर्माण राखण्याची जी जबाबदारी API पिंपळगाव यांच्यावर आहे. उलट या मॅडमातून DYSP साहेबांना फोन करून सांगता की रोंदळे पाटील आहे ना चुकीचे तक्रार देता, त्यांचं असं त्यांचं तसं, माझ्या विरोधात माझ्या बदनामीच्या गोष्टी बाहेर पसरवत आहेत. तुमच्या बदनामी करण्यात येतात. यावरती DYSP साहेब काय बोलले? DYSP साहेबांनी माझी भेटच घेतली. मी त्यांच्या कॅबिनच्या बाहेर जाऊन 20 मिनिटं थांबलो. 20 भेट का मिनिटं घेतली नाही तुमची? काय माहित, त्यांना ठाऊक. त्यात बसले होते. परत मी API मॅडमला भेटायला गेलो. त्याच्या आधी ते API मॅडम कुठल्या तरी महिला आल्या होत्या. त्या मॅडमांसोबत सत्कार समारंभात बिझी होत्या कॅबिनमध्ये. म्हणजे मी पहिलं गेलेलो, माझ्या नंतर त्या महिला आल्या. त्या महिला आल्यावर म्हणजे पहिलं माझा नंबर होता भेटायचा, मला भेटणं टाळलं आणि त्यांना हात घेतलं कॅबिन. म्हणजे तक्रारांपेक्षा सत्कार महत्वाचा वाटला बाबा अधिकाऱ्यांना. तक्रारदारांचे घेणदेण नाही, पण सत्कार करणारे जास्त विशेष वाटताय. आणि 12 वाजता बोर्ड स्टेशनला येणं, दुपारी 11:30ला बोर्ड स्टेशनला येणं, त्यांचा वेळ काय नेमका बोर्ड स्टेशनला येण्याचा. आणि ठाणे अंमलदार जे राहतात हे तक्रार घेण्यासाठी बसवलेलं राहतात. तर ठाणे अंमलदार एक हातावर हात घेऊन बसतात, नाही नाही मॅडम आल्याशिवाय मी तक्रार घेणार नाही किंवा मॅडमने सांगल्याशिवाय मी तक्रार नोंदवणार नाही. मग बसवलंच कायसाठी, पदच कायसाठी निर्माण केलं ठाणे अंमलदार म्हणून? हा पण विषय आहे ना. गृह विभागाचे वेळोवेळी शासन निर्णय की कुठला पण नागरिक पोलीस स्टेशनला आला ना त्याचं समस्येचं निराकरण करा, त्याची तक्रार नोंदवून घ्या आणि त्याला भविष्यात जीविताला धोका होणार नाही किंवा त्याला कायदा सुव्यवस्था निर्माण व्यवस्थित राहील असे कामं करा. हे तर रक्षकच भक्षक बनले असं झालेलं आहे. API आहे किंवा दुसरं काय आहे किंवा APIचं याच्यात काय स्वार्थ काय आहे तक्रार न नोंदवण्यामागे, हे तर मी माननीय न्यायालयात विचारणारच आहे. आणि मी आता API विरुद्ध डायरेक्ट शासनाकडून मी फौजदारी स्वरूपात त्यांच्याविरुद्ध मला खटला दाखल करण्याची मी परवानगी मागणार आहे वरिष्ठांकडे. ती परवानगी मला भेटली तर मी खटला दाखल करणार आहे, नाही जरी भेटली तरी मी खटला दाखल करणार. कारण की त्यांनी पूर्णतः पदाचा दुरुपयोग करून त्या पोलीस पाटलाला सहकार्य केलेलं आहे.